नमस्कार मंडळी, विठ्ठल भक्ती या चॅनलवर आपणा सर्वांचे खूप स्वागत आहे। आज आपण विठ्ठल अवताराची कथा पाहणार आहोत। विठ्ठल हा भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे, पण भगवान विष्णूंना हा अवतार का घ्यावा लागला, कशामुळे पंढरपूरला आले ते, पंढरपूरचे वैशिष्ट्य काय, या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। पूर्वी पुंडलिक नावाचा एक विष्णू भक्त होता। भक्त पुंडलिक हा अतिशय सद्गुणी पुत्र होता, परंतु त्याच्या लग्नानंतर त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून तो आपल्या आईवडिलांना त्रास देऊ लागला। त्याच्या त्रासाला कंटाळून त्याचे आईवडील काशीला जायला निघाले। आपले आईवडील काशीला जायला निघालेत हे पाहून तो सुद्धा आपल्या आईवडिलांसोबत आपल्या बायकोला घेऊन काशीला जायला निघाला। पूर्वी लोक पायी प्रवास करायचे। दिवसभर चालून थकल्यामुळे रात्री कुठेतरी विश्रांती घ्यावी व पुढील प्रवासाला दुसऱ्या दिवशी सुरुवात करावी असे सर्वांनी ठरवले। वाटेत जाताना त्यांना एका ऋषींचे आश्रम दिसले। सर्वांनी रात्रभर या आश्रमामध्ये थांबण्याचे ठरवले। रात्रीच्या वेळी पुंडलिकाला कसल्या तरी आवाजाने जाग आली। त्याने उठून पाहिले तर तेथे 3 स्त्रिया पाणी शिंपडून आश्रमाची साफसफाई करत होत्या। पुंडलिकाने मोठ्या कुतूहलाने त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस केली की तुम्ही कोण आहात? तर त्या बोलल्या आम्ही गंगा, जमुना आणि सरस्वती या नद्या आहोत आणि आश्रमाची साफसफाई करण्यासाठी येथे आलो आहोत। कुकुर स्वामींनी आपल्या आईवडिलांची खूप सेवा केली व आयुष्यभर समाजाचीही सेवा केली। नद्यांचे हे बोलणे ऐकून पुंडलिकानेही आपल्या वागण्यात सुधारणा केली व आपल्या आईवडिलांची सेवा करू लागला। भगवान विष्णू हे आपल्या 16,108 राण्यांबरोबर द्वारकेला राहत होते। राधा आणि श्रीकृष्णाचे सख्य होते, पण श्रीकृष्णाने गोकुळ सोडले। श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला व रुक्मिणी पटराणी झाली। मग एकदा राधा श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला आली आणि श्रीकृष्णांच्या जवळ जाऊन बसली। त्यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या। तेवढ्यात रुक्मिणी माता तेथे आली व रुक्मिणी मातेला ते आवडले नाही आणि रुक्मिणी माता येऊनही राधा श्रीकृष्णाच्या जवळून उठली नाही। त्यामुळे आपला खूप मोठा अपमान झाला असे रुक्मिणी मातेला वाटले व रुक्मिणी माता रागाने तिथून निघून गेली। ती थेट तपश्चर्या करायला दिंडीर वनामध्ये म्हणजे चिंचेच्या वनामध्ये निघून गेली। भगवान श्रीकृष्ण तिचा शोध घेत घेत दिंडीर वनामध्ये आले। घरी परत चल म्हणून विनवणी करू लागले। रुक्मिणी मातेचा राग शांत करून ते काही दिवस तेथेच राहिले। नंतर तेथेच असलेल्या भक्त पुंडलिकाच्या आश्रमात ते आले, पण तेव्हा भक्त पुंडलिक आपली आईवडिलांची सेवा करत होता। जरी त्याला माहीत होते की भगवान विष्णू स्वतः आपल्याला भेटायला आले आहेत, तरी त्याने आईवडिलांच्या सेवेपुढे तत्काळ भेटण्यास नकार दिला व आपल्याजवळ असलेली एक वीट भगवान विष्णूंकडे फेकली व त्यावर उभे राहण्यासाठी भगवान विष्णूंना विनवणी केली। पुंडलिकाची आईवडिलांप्रती असलेली काळजी व प्रेम पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले होते। त्यामुळे त्यांनी विलंबाची पर्वा न करता विटेवर उभा राहून पुंडलिकाची वाट पाहिली। आपल्या आईवडिलांची सेवा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुंडलिक भगवंताच्या दर्शनासाठी आला व त्याने देवाची क्षमा मागितली। भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन पुंडलिकास वर मागण्यास सांगितले। त्यावेळेस पुंडलिकाने भगवंतांना भक्तांसाठी इथेच राहावे असा वर मागितला। तेव्हापासून भगवान विष्णू हे विटेवर उभा आहेत म्हणून त्यांना विठ्ठल असे म्हटले जाते। विठ म्हणजे वीट व ठल म्हणजे उभा ठाकणे। भगवान विठ्ठलाच्या या पावनभूमीचे नाव पंढरपूर आहे। पूर्वी ही भूमी पौंड्री क्षेत्र या नावाने ओळखली जात असे। तिथे पांडुरंगाचे विश्वविख्यात मंदिर आहे। दरवर्षी एकादशीच्या वेळी लाखो भाविक भक्तिभावाने विठ्ठलाची भेट घेण्यास येतात। महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतांनी पालखी परंपरेची सुरुवात केली व लाखो भक्तांनी ही परंपरा आजही जिवंत ठेवली आहे व आपल्या लाडक्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी दरवर्षी नियमितपणे न चुकता वारी करतात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।